आज आपण बनवूया पालकची खमंग कुरकुरीत अशी भजी। मी पालक आणलाय बाजारातून, तो चिरून घेतलाय स्वच्छ असा। तुम्ही भांड्यात काढून घेतलाय चिरलेला पालक। आता मी त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट ॲड करते। आलं, लसूण, जिरा याची पेस्ट केली आहे, मिरची हे सगळं ॲड करून मी त्याची पेस्ट केली आहे। ती पेस्ट टाकली आहे, हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे, ओवा जो हातावर चोळला आहे म्हणजे वास व्यवस्थित असा येईल त्या ओव्याचा त्याला। नंतर बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, हे सगळे इन्ग्रेडियंट मी त्याच्यामध्ये ॲड केलेत। तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरचे पीठसुद्धा ॲड करू शकता। ते सगळे इन्ग्रेडियंट मी हाताने सगळे मिक्स केलेत। हाताने व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे, पाणी ॲड करायचं नाही। हाताने जेवढे मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं, कारण की पालक पाणी सोडतं, पालकामध्ये पाणी असतं, त्यामुळे हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं। पाणी मला ॲड करावं लागलंच नाही, मी सगळं पालकच असं दाबून व्यवस्थित मळून घेतला आहे। त्याचा गोळा तयार करून मी बाजूला ठेवला आहे। आता तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये। तेल गरम झालं आहे, थोडंसं मी चेक करून पाहिलेलं आधी, थोडंसं सोडून पाहिलेली। आता मी सगळे भजी सोडते हाताने एक एक करून। तुम्ही चमच्यानी पण सोडा, पण हाताने व्यवस्थित माप येतं, सेम येतात। मी सहसा तरी भजी हातानेच सोडते। जास्त काळे होऊन द्यायचे नाही आहेत ते, थोडीशी झाऱ्याने त्याच्यावर तेल सोडत राहायचं। पूर्ण काळे किंवा पांढरसर दिसता कामा नये। पालकच्या खूप रेसिपी करता येतात, पालक भजी, पालकच्या वड्या, भज्या सगळं करता येतं। तुम्ही पालक खूप पौष्टिक आहे खाण्यासाठी, हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतं, पालक खाल्ल्याने वाढतं शरीरातलं। मी पुढची रेसिपी नक्कीच पालकच्या वड्या करून दाखवेल तुम्हाला। अशाच प्रकारे आत्ता आपली तयार झालेली खमंग कुरकुरीत पालकची भजी नक्की खा आणि नक्की सांगा कशा लागतात ते, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।